पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम. या पाठात आपण इंग्रज सत्तेचे भारतावर झालेले परिणाम पाहणार आहोत. आता भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर येऊन पोचल्या होत्या. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले होते. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज यांचे संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच आणि स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. परंतु त्याच्या जवळपासच्या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. तैनाती फौज. 1798 मध्ये भारतात आलेल्या गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीने सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करता यावे म्हणून अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. त्या अटी पुढील प्रमाणे. भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे व त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट किंवा प्रतिनिधी ठेवावा. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारून आपले स्वातंत्र्य गमावले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा केलेला करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले, ज्यात त्याचा सपशेल पराभव झाला व 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात ज्या दौलतराव शिंदे याच्या नियंत्रणाखाली होती त्यांचा पराभव करून जनरल लेग याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. सातारचे छत्रपती प्रतापसिंग. साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंग यांच्याशी इंग्रजांनी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले व तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंगांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. सातारच्या इतिहासात छत्रपती प्रतापसिंग यांचे कार्य खूप महान होते. येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस आणि महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच त्यांनी एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीती विषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. बरं का मुलांनो, छत्रपती प्रतापसिंग हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम.
आता आपण ब्रिटिश सत्तेच्या भारतावरील परिणामांचा अभ्यास करूया. दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. या दुहेरी राज्यव्यवस्थेनुसार महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. या दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. तसेच भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे कंपनीच्या कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. यानुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास या इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 मधील पीटचा भारत विषयक कायदा. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे करून कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. नवी प्रशासकीय पद्धत. इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्यायसंस्था. मुलकी नोकरशाही. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक होता. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. यातील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम करून त्यासाठी अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख झाला. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी झाली. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे होऊ लागली. लष्कर व पोलीस दल. लष्कराची मुख्य कामे पुढील प्रमाणे. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे, भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे. तर पोलीस दलाची कामे होती देशात कायदा व सुव्यवस्था राखणे. न्याय व्यवस्था. नवीन स्थापन केलेल्या न्याय व्यवस्थेनुसार प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय, फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय आणि त्यांच्या निर्णयांचा फेरविचार करण्यासाठी उच्च न्यायालय स्थापन केली. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. तसेच न्यायदानातही जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मॅकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने तयार केलेल्या कायद्यांच्या संहितेनुसार सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केलं, पण या पद्धतीत सुद्धा दोष होतेच. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्षे चालत. आता इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर जरी आक्रमणे होत राहिली असली तरी ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल केले नाही. इंग्रजांनी मात्र इंग्लंडमधील भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी
खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती आणि इतर उद्योगांद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत होत्या. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई. पिकानुरूप शेतसारा आकारला जायचा. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळायची. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. परंतु इंग्रजांनी या महसूल पद्धतीत बदल केले. जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेतच शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल असा नियम केला. यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होऊ लागले. या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले आणि शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागल्या. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करू लागले. शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत आणि ते त्यांना घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. परंतु इंग्रज सरकार कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला जाऊ लागला. या प्रक्रियेलाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी इंग्रजांनी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर धावू लागलेली आगगाडी. तारयंत्राद्वारे संदेश पाठवण्याच्या यंत्रणेमुळे एकमेकांना जोडली गेलेली भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणे. डाक व्यवस्था. या सर्व सुधारणांमुळे देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढून त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर, परंतु इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जाऊ लागला. तसेच यंत्रावर तयार झालेल्या मालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होत असल्यामुळे अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण होऊ लागले आणि हळूहळू भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडून अनेक कारागीर बेकार झाले. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींचा अभाव अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगाची उभारणी केली. यात प्रामुख्याने समावेश होतो तो 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केलेली मुंबईतील पहिली कापड गिरणी. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथील तागाची पहिली गिरणी. 1907 साली जमशेदजी टाटा यांचा जमशेदपूर येथील टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना. कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये यांचे उद्योग. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घेणे आवश्यक होते. त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथील एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल याची स्थापना केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता.
आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. इंग्रजांनी केलेले अनेक कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंकने केलेला सतीबंदीचा कायदा, 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. त्यामुळे लॉर्ड मेकॉलच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. त्यामुळे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले.